नमस्कार. ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी इथं मुलांची आवडती सुकडी बनवलेली आहे. तिचाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर सगळ्यात आधी ना पाऊण वाटी किंवा 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, गूळ घेतला आहे आणि इथं मी अर्धी वाटीपेक्षा थोडा कमी डिंक घेतलेला आहे. आता हे जे गव्हाचं पीठ आहे ना, ते जितकं असलं तितकं आपल्याला गूळ घ्यायचं आहे. पण इथं डिंक वापरल्यामुळे ना थोडंसं गूळ मी एक्स्ट्रा घेतलं आहे. तर गुळाचं प्रमाण कमी केलं तरी चालेल. इथं मुलांना गोड आवडतं त्यामुळे मी थोडं जास्त घेतलं आहे. तुपाचं प्रमाण इथं मी वितळलेलं तूप आहे त्यामुळे ना पाऊण वाटी घेतलेलं आहे. जर फ्रीजमधून किंवा डायरेक्ट आपण वापरणारच ना थोडंसं घट्ट तूप असेल तर ते अर्धी वाटीच घ्यायचं आहे. आता एका पॅनमध्ये सगळ्यात आधी तूप टाकून डिंक जो आहे तो तळून घेणार आहे. इथं डिंक नाही वापरला तरीसुद्धा चालतं. तर इथं माझ्याकडे डिंक होतं त्यामुळे मी डिंक टाकून बनवलेले आहे आणि खूप छान झाली होती. तर डिंक स्किप केलं तरीसुद्धा चालेल. तर इथं डायरेक्ट तुपामध्ये ना गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं. तूप थोडं गरम झालं आहे. आता त्यामध्ये ना थोडा थोडा करून डिंक तळायला घेतला. तर डिंक तळताना ना थोडाच टाकायचा कारण की तो फुलतो आणि जर जास्त एखाद वेळी टाकून घेतला ना तर ते डिंक आतून कच्चा राहतो आणि बिलकुल पण तो व्यवस्थित तळला जात नाही. तर इथे मी गॅसची फ्लेम ज्या बाजूला होती त्या बाजूला घेऊन डिंक पूर्ण तळून घेतला होता. डिंक तळल्यानंतर छान असा फुलतो आणि मस्त कुरकुरीत होतो. एका प्लेटमध्ये हा सगळा तळलेला डिंक काढून घेतला. तर अशा पद्धतीने सगळा डिंक तळून घेतला. इथं डिंकाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरीसुद्धा चालतं. खरं तर मेथीचा लाडू बनवण्यासाठी इथं मी डिंक आणलेला होता, पण मेथीचे लाडूच बनवले नाही कारण की इथं बिलकुल पण थंडी नव्हती त्यामुळे मेथीचे लाडू बनवले नाही आणि खाल्ले पण नाही. फक्त डिंकाचे लाडू थोडेसे बनवले आणि त्यानंतर थोडासा डिंक उरलेला होता त्यापासून मी ही सुकडी बनवून घेतली. पॅनमध्ये शिल्लक उरलेल्या तुपामध्येच 1 वाटी गव्हाचं पीठ छान असं भाजून घेतलं. आता पीठ भाजताना थोडा वेळ लागला, 10 मिनटासारखी लागली होती. पण मंद आचेवर छान असं थोडासा रंग बदलेपर्यंत किंवा त्याचा तांबडी रंग होतो तोपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. जर आपलं पीठ छान असं भाजलं गेलं ना तर सुकडीसुद्धा चवीला खूप छान होते. नाहीतर ती पांढरी किंवा मग ती थोडी कच्ची लागते. तर इथं मला 10 ते 12 मिनटं लागली होती. कमी होतं प्रमाण तरीसुद्धा ती मंद आचेवर भाजायला वेळ लागला. आता हे भाजते सोबतच मी इथं ना डिंकसुद्धा चुरून घेतला होता एका वाटीने. काही खडे थोडेसे कच्चे होते ते बाजूला काढून घेतले. शक्यतो डिंक तळताना एखादं खोलगट भांड्यातच तळायला हवं होतं, पण इथं माझं लक्षात आलं नाही आणि त्यानंतर बाकीचे खडे जे तळले गेले नव्हते ते मी बाजूला काढून घेतले होते आणि अशा पद्धतीने सगळा डिंक चुरून घेतला. सुकडी बनवताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जितकं गव्हाचं पीठ घेतलं आहे तितका गूळ घ्यायचा आणि तितकंच तूप घ्यायचं. आता इथं वाटतं आहे की तूप जास्त झाले, पण तसं काही नाही कारण की तुपाचं प्रमाण थोडं जास्त राहिलं तरच ती सुकडी पण चवीला चांगली लागते. आता हा जो चुरलेला डिंक होता तो यामध्ये टाकून घेतला. इथे पीठ छान भाजून झालं होतं, त्याचा रंगसुद्धा सुरेख आला होता. आता यामध्ये चुरलेला जो डिंक होता त्या मिक्स केला आणि हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आठवणीने बंद केली कारण की ज्यावेळी आपण सुकडी बनवतो त्यावेळी गॅसची फ्लेम बंद करूनच गूळ जो आहे तो टाकायचा. शक्यतो बारीक चिरलेला गूळ किंवा किसलेला गूळ वापरायचा जेणेकरून ह्या मिश्रणामध्ये तो लगेचच वितळेल किंवा मिक्स होऊन जाणार. जर गॅसची फ्लेम ऑन राहिली तर त्यावेळी ना जी आपली सुकडी आहे ती खूपच कडक होते, अगदी दाताने सुद्धा तुटत नाही. असा माझा अनुभव आहे. त्यामुळे गॅसची फ्लेम बंद करून गूळ मिक्स करायचा कारण की आधीच ना खूप टेम्परेचर असतं, पीठ भाजलेलं असतं आणि तूपही खूप गरम असतं त्यामुळे एकदम सहजतेने ते गूळ जो आहे तो मिक्स होतो. तर इथं मी पॅन खाली ठेवला आणि त्यानंतर मस्त असं मिक्स करून घेतलं. तर इथे ना चमच्याने छान असे जे गुळाचे बाकीचे बारीक खडे होते ते सुद्धा चमच्याने दाबून मस्त मिक्स करून घेतलं. तर इथं छान अशी सुकडी बनवून तयार होते. तर मुलांना ही सुकडी ना खूप आवडते. मी अधूनमधून बनवत असते, महिन्यातून एकदा तरी बनवत असते, फक्त डिंक टाकत नाही. आता हे सगळं मिश्रण एका ताटामध्ये तूप लावून घेतलं आणि त्यामध्ये टाकलं आणि चमच्याने छान असं एकसारखं करून घेतलं. आता वाटीने किंवा चमच्याने जरी केलं तरीसुद्धा चालतं. तर इथं याला सेट व्हायला थोडा वेळ लागतो, पण सेट झाल्यानंतर छान अशी त्याची वडी पडते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा जर अजून एकही दाव बनवली नसेल तर, कारण की मुलं खूप आवडीने खातात आणि बाहेरची स्वीट आणण्यापेक्षा अशी घरी बनवली ना ती नेहमीच चांगली असते. इथं मी त्यावर थोडेसे माझ्याकडे बिया होत्या त्या टाकल्या आणि त्यानंतर थोडेसे बदामाचे काप टाकले म्हणजे ते दिसायलाही छान दिसते आणि मुलं आवडीने खातात.
तर थोडीशी सेट झालेली नव्हती, कारण की मुलांना आवडते त्यामुळे मी लगेचच त्यांना खायला दिली होती. थोडीशी गार झाल्यानंतर ना त्याची छान अशी वडी तुम्हाला सगळ्यात शेवटी व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. इथे मस्त सुकडी बनवून तयार झालेली आहे. लहानपणाची आठवण माझी मम्मी ना नेहमी बनवायची, स्पेशली नवरात्रमध्ये खूप बनवायची, कारण की त्यावेळी दुर्गाष्टमीला ना ही सुकडी बनवली जाते तिथं गुजरातमध्ये. मला सुद्धा खूप आवडते. मस्त झालेली आहे, तुम्ही जवळून बघू शकता. आणि आता ना इथं मी तुम्हाला एक सुकडी तोडून दाखवते. खूप छान झाली होती, सेटही झाली होती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच काहीतरी मी बनवत असते तर तुमच्यासोबत नक्की शेअर करत राहील. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.